पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. आज मी तुमच्याशी बोलणार आहे विश्वासणाऱ्यांना प्रभू येशूमध्ये असलेलं सामर्थ्य आणि अधिकार याविषयी. मत्ताई 16 आपण वळूया वचन 13 कडे. तेव्हा फिलिप्पाच्या केसरियाच्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांस विचारून म्हटले, लोक मला कोण म्हणून ओळखतात? तर तुम्हाला ठाऊक हवं तो कोण आहे? आणि ते म्हणाले, कित्येक म्हणतात बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, तर कित्येक इर्मया. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्र म्हणाला, शिमोन पेत्र, तू ख्रिस्त आहेस, जिवंत देवाचा पुत्र आहेस. योबाचं म्हणणं मला आवडतं. मी जाणतो की मला खंडून घेणारा जिवंत आहे आणि शेवटी मी आपल्या देहाशिवाय देवाला पाहीन. आणि येशू त्याला म्हणाला, आशीर्वादित आहेस तू शिमोन बारयोना, कारण मांस आणि रक्त यांनी तुला हे प्रगट केले नाही, तर माझ्या स्वर्गीय पित्याने प्रगट केले आहे. मी काहीतरी सांगणार आहे. जर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवताय, त्या वेड लावणाऱ्या कहाणीवर जर तुम्ही विश्वास ठेवताय की देव शरीर रूप धारण करून या जगात आला, तो एकमात्र जिवंत देव जो खरं पाहता देवत्वाच्या 3 वेगवेगळ्या व्यक्तिमत्वात प्रगट झालाय, त्यातलं दुसरं व्यक्तिमत्व एका व्यक्तिमत्वाच्या सामर्थ्याने आणि दुसऱ्या व्यक्तिमत्वाच्या मार्गदर्शनाने वधस्तंभावर गेला आणि आमच्या सर्व पापांचा प्रश्न सोडवला, त्याची किंमत मोजली आणि मग मरणातून पुन्हा उठला. तोच आज तुम्हाला जगण्याचं सामर्थ्य देतोय. जर त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता, त्याबद्दल तुम्ही देवाचे आभार माना, कारण हे प्रकटीकरणाने झालेलं आहे. तुम्ही हवा तेव्हा विश्वास ठेवू शकत नाही, तर देव काही गोष्टी प्रकट करत असतो. आपल्याला प्रकटीकरणाची गरज आहे एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी. या जगातल्या गोंधळावर एक नजर टाकल्यानंतर मी देवाचे आभार म्हणू शकते की मला विश्वास आहे की देव इथे आहे. तो सगळं काही पाहतोय. पण माझ्या अवतीभोवती देवदूत आहे, देवाची माझ्यासाठी योजना आहे. मी आशेनं भरले आहे, मी आनंदानं भरले, मी शांतीनं भरले. कुणीतरी विचारतं, कसं काय पुरावा आहे याचा? पण मला हे ठाऊक आहे, मला हे ठाऊक आहे, मला हे ठाऊक आहे, मला हे ठाऊक आहे, मला ठाऊक आहे. पण कसं ठाऊक आहे? कसं ते मला ठाऊक नाही, पण मला ठाऊक आहे, मला ठाऊक आहे. आणि मग वचन 18 मध्ये तू म्हणतो, मी तुला असेही सांगतो की तू पेत्र आहेस. आणि या खडकावर प्रभू येथे पेत्राच्या विश्वासाविषयी बोलतोय. या खडकावर, या विश्वासाच्या खडकावर मी आपली मंडळी बांधीन आणि मृत लोकाच्या वेशी तिच्यावर प्रबळ होणार नाहीत. तुम्हाला समजतंय का? तुम्ही मंडळी आहात. मृत लोकाच्या वेशी तिच्यावर प्रबळ होणार नाहीत जर तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवलात तर. आणि मी तुला आकाशाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधून टाकशील ते आकाशात बांधलं जाईल, आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळं करशील ते आकाशात मोकळं केलं जाईल. पृथ्वीवर जे तू मोकळं करशील ते आकाशात मोकळं केलं जाईल. आता तुम्ही कदाचित बांधून टाकण्याविषयीचे किंवा मोकळं करण्याविषयीचे संदेश ऐकले नसतील, पण मी काळाच्या ओघात ऐकलेत ते. पण तुम्ही बांधू किंवा मोकळे करू शकता. मी मात्र वेगळंच करायचे. मी सैतानाला बांधायचे आणि पवित्र आत्म्याला मोकळं करायचे, पण पवित्र आत्मा आधीच मोकळा. पण विस्तारित मध्ये याचा अर्थ असा सांगितलाय की आपल्याला स्वर्गातल्या गोष्टी पृथ्वीवर आणण्याचा अधिकार आहे. ज्या गोष्टींना स्वर्ग अनुमती देतो त्या आपण करू शकतो, आणि ज्या गोष्टींना स्वर्ग परवानगी देत नाही त्या आपण करू शकत नाही. स्वर्ग अक्षमाशीलतेला परवानगी देतो. तुमचा अधिकार आहे रागावर, कडवटपणावर, सूडभावनेवर, अक्षमाशीलतेवर. तुमच्याकडे स्वर्गाला पृथ्वीवर आणण्याचं सामर्थ्य आहे. तुमच्याकडे आपल्या घराला स्वर्ग करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणजे बायबलमध्ये सुंदर रीतीने प्रगट केलेल्या तत्वांचा उपयोग करून तुम्ही हे करू शकता. देवाची अभिवचनं अटींसह येत असतात, पण त्या अटी पूर्ण करण्याचं सामर्थ्य देवाने आपल्याला दिलेलं आहे. ही शुभवार्ता आहे. तुम्हाला कुणावरही वैतागायची गरज नाही, कुणाविषयी कुढत राहायची गरज नाही. तुम्ही वैतागू शकता, पण त्यातच राहू नका. का? कारण तुम्हाला आत्मा मिळालाय, आत्मसंयमाचा. पण मला तसं जाणवतच नाही, तसं वाटतही नाही.
तुम्हाला कसं वाटतं याची मला पर्वा नाही, पण भावनांवर मात करण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला इच्छा मिळालीये. तुम्हाला इच्छा मिळालेली आहे, स्वतःची इच्छा आणि पवित्र आत्म्याचं पूर्ण सामर्थ्यही. पण सैतान मला एकटं सोडतच नाही, पण सैतान सोडणारच नाहीये. हे मला किती वेळाला सांगावं लागणार आहे. पण माझ्यावर मोह आले नाहीत तर मोह तर येणारच आहेत. जे सामर्थ्य आपल्याला मिळालंय ते सामर्थ्य आपल्याला जे जे कठीण ते टाळण्याचा मुक्त परवाना देत नाही, तर उलट त्यात शिरण्याचं बळ आपल्याला देतं, त्यातून जाण्याचं आणि त्यावर मात करण्याचं आणि मग हा विजय इतरांच्या जीवनात लागू करण्याचं. आमीन. जीवनात मला चांगली सुरुवात लाभली नाही, पण मला चांगला शेवट लाभलाय. आमीन. म्हणजे माझी सुरुवात खूप वाईट होती. दुःखाची गोष्ट अशी, कित्येक लोक आपल्या सुरुवातीचाच शेवट करून टाकतात, त्यातून बाहेरच पडत नाहीत. जेव्हा एखादी विदारक अन्यायकारक गोष्ट त्यांच्या जीवनात घडते तेव्हा त्या समयी घडलेल्या गोष्टीत ते पूर्णपणे अडकतात. ते त्यात इतके अडकतात की त्यातून ते कधीच बाहेर पडत नाहीत. पण आज तुम्हाला बाहेर पडावंच लागेल. स्वतःला हलवून तुम्हाला असं म्हणावं लागेल की मी तुमचं कान देऊन ऐकतोय, मी तुमचं ऐकतोय, मला सामर्थ्य लाभलंय, मला अधिकार मिळालाय. येशू माझ्यात आहे, त्याने जे काही केलं ते माझ्यासाठी केलंय. मला या हलक्या जीवनाशी जुळवून घेणं गरजेचं नाहीये. मी माझं मस्तक वर उंचावीनच आणि मी निधड्या छातीने म्हणीन, मी देवाचं मूल आहे. सैताना, तुझं तोंड बंद कर, तुझा माझ्या जीवनावर अधिकार नाही. आमेन. मत्ताई 18 मध्ये सांगितलंय बांधणं आणि मोकळं करण्याविषयी. जे काही पृथ्वीवर तुम्ही बांधता ते स्वर्गातही बांधलं गेलं पाहिजे. जे काही पृथ्वीवर मोकळं करता ते स्वर्गातही मोकळं झालं पाहिजे. येशू पेत्रासोबत बोलत होता आणि त्या संभाषणादरम्यान तो त्यांना म्हणाला, पृथ्वीवर जर तुम्हातले दोघे ते मागतील त्या कोणत्याही गोष्टीविषयी एकमताचे होतील तर ती त्यांच्यासाठी केली जाईल. सहमतीमध्ये सामर्थ्य आहे. पण मी माझ्या नवऱ्याशी सहमत होऊच शकत नाही. बघा, देव आणि मी सुद्धा एकसारखे नाही आहोत. नक्कीच नाही. आम्ही एकसारखे नाही आहोत. पुष्कळ बाबतीत आमचे विचार एकसारखे नसतात, पण आम्ही त्यावर उपाय शोधलाय. आम्ही असहमत होतो, पण ते एकमताने असहमत होतो. आम्ही एकमेकांना बदलू पाहत नाही. फार फार पूर्वीच आम्ही एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करणं थांबवलंय. जर तुम्ही आपल्या जोडीदाराला बदलण्याचा प्रयत्न करणं थांबवलं तर तुमच्या कौटुंबिक जीवनात शांती प्रस्थापित होईल. हे लक्षात घ्या तुम्ही. आमीन. देवचं आणि माझं आता इतकं छान पटतं की आम्हाला भीतीच वाटते. त्याच्यावर चिडण्यासारख्या ज्या मूर्खपणाच्या गोष्टी मी करायचे त्याविषयी विचार केल्यावर असं वाटतं मी तसं करायला नको होतं. मला त्यावर अधिकार होता, मला त्यावर सामर्थ्य होतं, पण मी माझ्या भावनांना गोंजारलं. कुणी ऐकतंय का माझं? तुम्ही सहमतीने राहू शकता. जर तुम्ही एक निर्णय घेतलात की तुम्ही सहमतीनेच जीवन जगणार आहात, एकमेकांसोबत चालण्याचा मार्ग शोधून काढणार आहात, तर तुम्हाला तुमच्या प्रार्थनेची उत्तरं जरूर मिळतील. जर तुम्हातले दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकमताचे होतील, म्हणजे आठवडाभर भांडण करून मग चमत्कारासाठी प्रभूकडे येऊ नका. जर दोघे एकमताचे होतील. हे ऐकून पेत्राने एक प्रश्न उपस्थित केला. ठीक आहे, तर माझ्या भावाने किती वेळा माझ्या विरुद्ध पाप केल्यास मी त्याला क्षमा करू? 7 वेळापर्यंत? नाही, 7च्या 70 वेळापर्यंत. येशू म्हणाला, म्हणजेच तुम्हाला इतकं सामर्थ्य दिलं गेलंय की तुम्ही सतत क्षमा करू शकता, सतत प्रीती करू शकता आणि हे देवाच्या प्रीतीने इतरांमधील सर्व वाईट धुवून निघेपर्यंत तुम्ही करू शकता. तुम्हाला खात्री नसेल याची, पण तुमच्यावर मी हे सोपवते. थोडा वेळ विचार करा. या विषयातलं एक सत्य लक्षात आलं का? काहींना चिडण्यात आनंद मिळतो. देव म्हणाला, एकतर दयनीय हो किंवा सामर्थ्यशाली, दोन्ही असू शकणार नाहीस तू. पण मला माझं रडगाणं ऐकणाऱ्या पार्ट्या करायला खूप आवडायच्या. खरंच. तुम्ही मला जराही सहानुभूती दाखवू नका. खरंच. 1 योहान अध्याय 3 वचन 8, देवाचा पुत्र यासाठीच प्रकट झाला की त्याने सैतानाची कामे नष्ट करावी. मग आपलं काय? जे त्याने केलं तेच आपण पुढे न्यावं. देवाची इच्छा साकारण्याचं सामर्थ्य आपल्याला दिलं गेलंय. प्रेषित 1 वचन 8 1970 मध्ये
देवाने जेव्हा माझ्या जीवनाला स्पर्श केला तेव्हा मी ख्रिस्तीच होते. मला विश्वास आहे तेव्हा जर मी मेले असते तर स्वर्गातच गेले असते. पण एक गोष्ट सांगू, मी इथे 1 मिनिटभरही विजयाचा आनंद लुटत नव्हते कधी. मी चर्चच्या कामात व्यस्त असायचे, पण या वास्तविक जगात, वास्तविक परिस्थितीत खरं ख्रिस्ती जीवन कसं जगायचं ते मला माहित नव्हतं. खरंच एक सत्य सांगू का, सगळं काही सुरळीत चालू असताना कोणीही खुश राहील. तुम्ही स्वतःच्या इच्छेने जीवन जगत असता तेव्हा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गरज नसते. एका तारण पावलेल्या व्यक्तीकडे काहीही झालं तरी आपल्या मनावर ताबा ठेवण्याची क्षमता ही असतेच. बघा, मी स्वतःला कडवटपणाने कधीही भरणार नाही. मी त्यात स्वतःला उत्तेजन देणार नाही. जेव्हा मी वैतागते तेव्हा मी कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्यावर मात करते. आणि जरी मला तोंड झाकून घेऊन एका खोलीत बसावं लागलं तरी मी बसते, जोवर देव मला जसं मी वागायला पाहिजे तसं वागण्याची कृपा पुरवत नाही तोवर. पण मला वाटतं त्याने मला नीट वागणूक दिलीच नाही कधी. म्हणून मला वाटतं माझी इच्छा आहे, मला हवंय, मला हवंय. हा झाला मनाचा मंत्र, सगळा दैहिक ख्रिस्तीपणा, मनाला गोंजारणारा ख्रिस्तीपणा. तुम्हाला अधिकार आहे जे स्वर्गात तेच पृथ्वीवर बांधण्याचा आणि जे स्वर्गात तेच पृथ्वीवर मोकळं करण्याचा. तुम्ही म्हणू शकता हे ते नाहीये जे देवाला स्वर्गात हवंय, म्हणून मी ते पृथ्वीवर करणार नाही. प्रेषित 1:8, जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल, म्हणजे तुम्हाला क्षमता आणि बळ मिळेल. जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्ही माझे साक्षी व्हाल. हे फक्त साक्ष देणं नाहीये. मी आमच्या चर्चच्या सुवार्ता संघात होते आणि दर आठवड्यात मी घरोघरी जाऊन लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगायचे. पण घरी जाऊन प्रभू येशूसारखं वागण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नव्हतं. वागणं हे वाटतं तेवढं कठीण नाही, तो एक गुण असतो. कारण जे काही तुम्ही असता तेच तुमच्यातून प्रत्येक वेळी प्रगट होतं. देव प्रीती आहे म्हणून त्याची प्रीती बदलत नाही, तीच त्याची ओळख आहे. तर तुम्ही जे काही असता तेच तुम्ही करता. पण बघा, काही करून आपण काहीतरी दाखवू इच्छितो. देवाची इच्छा असते की आपण स्वतःला ओळखावं, कारण स्वतःला ओळखल्यावरच आपण योग्य ते करू शकू. तेव्हा आपलं वागणं आपल्या अस्तित्वाची ओळख पटवतं. तुम्ही माझं ऐकताय ना? कलस्सेकरांस अध्याय 3 वचन 12. तर देवाने निवडलेले पवित्र आणि प्रिय यांच्याप्रमाणे, म्हणजे देवाच्या प्रतिनिधीप्रमाणे तुम्ही करुणेचे हृदय, दयाळूपण, नम्रभाव, लीनता, सहनशीलता ही अंगील्या म्हणजे परिधान करा. जसं आपण रोज वस्त्र परिधान करतो, तुम्ही चांगलं वागणं परिधान करा आणि वाईट वर्तन काढून टाका आणि चांगलं वर्तन परिधान करा. जेव्हा तुम्ही सकाळी नवी वस्त्र परिधान करता आणि आरशात पाहता तेव्हा ते तुम्हाला शोभत नसतील तर तुम्ही काढून दुसरी घालता. बरेचसे असे लोक आहेत जे ख्रिस्ती या नावाला न शोभणारी वस्त्र घालतात, पण ती त्यांना शोभतही नाहीत, योग्य दिसत नाहीत आणि त्यात ते आकर्षकही दिसत नाहीत. एका उर्मट ख्रिस्ती व्यक्तीत आकर्षक असं काहीच नसतं. आमेन. तुमची संपूर्ण कार देववचनाच्या स्टिकर्सने भरलेली असली आणि तुमचं बायबल वेगवेगळ्या रंगाने अधोरेखित केलेलं असलं तरी उर्मट ख्रिस्ती व्यक्ती आकर्षक दिसत नाही. आमेन. आजचा दिवस वाईट होता, कामाचा दिवस जाम वैतागलो मी आज. मग तीच तर चमकण्याची संधी होती तुम्हाला. आमेन. तुम्ही करुणेचे हृदय, दयाळूपण, नम्रभाव, लीनता, सहनशीलता ही अंगी धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कुणाविरुद्ध वाद असल्यास एकमेकांची क्षमा करा. ख्रिस्ताने जशी तुमची क्षमा केली तशी तुम्हीही करत राहा. आणि या सगळ्यांवर प्रीती अंगी धारण करा. ही पूर्णतेचं बंधन आहे, पूर्णतेचं. तुम्हा सगळ्यांचे चेहरे असे सांगतात की काय सांगताय तुम्ही. मी तुम्हाला सांगते, विश्वासाचं चांगलं युद्ध लढायला आणि आपला वेळ आपल्या समस्यांचा प्रतिकार करण्यात घालवण्याऐवजी
तुम्ही आपल्या देह स्वभावाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्नात वेळ घालवलेला बरा, नाही का? देववचन सांगतं की देवाच्या अधीन असा, पण सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळेल. म्हणजे माझ्या जीवनात प्रत्येक वेळी मला न आवडणारं किंवा देववचनाशी सुसंगत नसलेलं काही ना काही घडतच असतं, आणि म्हणूनच मी म्हणायला हवं, मी त्याला धमकावतीये, मी बांधून टाकतेय त्याला. आणि मग शेवटी मी हा धडा देवाकडून शिकले की समस्यांशी झगडण्यात काही अर्थ नाही. बायबल सांगतं जगात तुम्हाला संकट आहे, पण मी जगाला जिंकलंय. तर आता तुम्हाला एवढंच करायचंय, जगातल्या समस्येच्या वरचं जीवन तुम्हाला जगायचं आहे. तुम्हालाही तशाच परिस्थितीतून जावं लागलं तरी तुमचा प्रतिसाद हा पूर्णपणे वेगळा असायला हवा. हेच असतं पुनरुत्थित जीवन, जे आपल्याला मेलेल्यांपासून वेगळं करतं या देहात आपण जगत असतानाही. उद्या काय घडेल ते तुम्हाला ठाऊक नाही, म्हणून उद्याची चिंता करत आजचा दिवस वाया घालवू नका. आमेन. आता परीक्षांविषयी काय बरं? किती बरं झालं असतं जर आपल्याला परीक्षा द्याव्या लागल्या नसत्या तर, नाही का? खूपच छान झालं असतं. पण बायबल सांगतं परीक्षांमुळे दुःख सोसणं तुम्हाला भाग आहे. त्यासाठीच विश्वास आहे. जर परीक्षा नसत्या तर विश्वासाची गरजच नसते. म्हणून परीक्षांना कसं तोंड द्यायचं ते आपण शिकायलाच हवं. आपण ओळखायला हवं की सैतान व्यक्तीद्वारे किंवा परिस्थितीद्वारे आपल्याला मोहात पाडतो. तेव्हा त्या व्यक्तीवर किंवा त्या परिस्थितीवर वैतागण्याऐवजी तुम्हाला गरज आहे सैतानावर आपला अधिकार गाजवण्याची आणि असं म्हणायची, तू मला घाबरवू शकत नाहीस, तू मला जिंकू शकणार नाहीस, तुझ्या युक्त्या वापरून हवं ते कर तू. तुझं काम झाल्यावर मी इथेच असणार आहे देवावर विश्वास ठेवून. आमेन. मत्ते 16 म्हणतं त्यात आहे सामर्थ्य आणि अधिकार देखील. इथे कोणी असं आहे का ज्याच्या डोक्यात थोडा तरी प्रकाश पडलाय आहे का? बघा, प्रभू येशूने कुठेही जराही तडजोड केली नाही. मत्ते 16 वचन 21, तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांस दाखवू लागला की आपण यरुशलेमेस जावे आणि वडील व मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी व जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे. काय सुवार्ता आहे! बघा मित्रांनो, एक सांगू का? आपण या नगरात जाणार आहोत आणि तेथील लोक मला मारहाण करतील आणि मला वधस्तंभी देतील, मला जीवे मारतील. आणि बघा, ते विचार करत होते की हो, आम्ही तुझ्यासोबत आहोत. तेव्हा मला पेत्र खूप आवडतो, कारण मी खूपशी पेत्रासारखी आहे. मग पेत्र येशूला जवळ येऊन म्हणाला, हे येशू, तू थोडासा गोंधळलेला दिसतोयस. आता बघ, तू राजा आहेस, आपण विजयी आहोत, तुला काही मारहाण होणार नाहीये आणि वधस्तंभावर टांगणारही नाहीयेत. आपण राज्य करणार. आमेन. तेव्हा पेत्राने त्याला जवळ येऊन त्याचा निषेध केला. तो म्हणाला, हे प्रभू, तुझ्यावर दया असो, हे तुला कधीही होणार नाही. प्रभू, हे तुला कधीही होणार नाही. एक सांगू का, पेत्राला स्वतःमध्येच अधिक रुची होती आणि येशूपेक्षा आपलं काय होणार याची भीती होती. पण येशू वळून पेत्राला म्हणाला, सगळ्यात पहिली गोष्ट त्याने जाणली ती ही की पेत्र नव्हताच मुळी तो, तर पेत्राच्या अशक्तपणाद्वारे सैतान त्याच्यामधून बोलत होता. आणि म्हणूनच बघा, जेव्हा तुम्ही सैतानाच्या कुठल्याही युक्तीला बळी पडत नाही तेव्हा तो तुमच्या अवतीभवतीच्या दुर्मिळ माध्यमांचा वापर करत असतो. आपल्या पुष्कळशा समस्या या लोकांमुळे असतात. आणि इथे देखील पेत्र हा येशूचा एक जवळचा शिष्य होता आणि तरीही सैतानाने पेत्राच्या भीतीचा उपयोग येशूला देवाच्या इच्छेपासून परावृत्त करण्यासाठी केला. पण येशू पेत्राकडे वळून त्याला म्हणाला, माझ्या मागे हो सैताना, तू मला अडखळण आहेस. म्हणजे तू अडकाठी करणारा, आडवं येणारा आणि पाश म्हणणारा आहेस, कारण तू देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावित नाहीस, तर माणसांच्या गोष्टींकडे लक्ष लावतोस. मला हे आवडतं. माझ्या मागे हो सैताना.
ही गोष्ट माझ्या डोक्यात आली ती आज सकाळी आणि त्याने मी खरोखरच आशीर्वादित झाले. परीक्षांचा प्रतिकार करण्याविषयी जेव्हा मी विचार करत होते तेव्हा कळलं बायबल सांगतं तुम्ही रक्तपात होईपर्यंत प्रतिकार केलाच नाही. आणि जेव्हा तुम्ही कठीण वाटणाऱ्या गोष्टींमधून जाता किंवा एखाद्या बंधनातून एखाद्या व्यसनातून बाहेर पडू पाहता किंवा आहार नियंत्रण, तेव्हा तुम्हाला बऱ्याचदा वाटतं आता आपण मरणार आहोत. आमीन. किंवा तुम्ही म्हणता प्रभूची स्तुती असो, आता मी कर्जमुक्त होणार आहे आणि पुढचे 2 आठवडे तुम्हाला काही बचत करता येत नाही, त्यामुळे तुम्हाला वाटतं की झालं संपलं सगळं, आता आपण मरणार. म्हणून आपण हे शिकायला हवं की काही काळ अडचण आल्यामुळे फारसं काही बिघडत नाही, कारण पुढे परिस्थिती बदलणार असतेच. पण आता थांबणं शक्य नाही, खूप कठीण आहे, ही ओढ रोखणं खरंच खूप कठीण आहे. नाही, तसं नाहीये. तुम्ही करू शकता, तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता, पण तुम्हाला माझी परिस्थिती माहित नाही. एक मुलगी माझ्याकडे यायची जिला नेहमी मनोरुग्णालयात जावं लागायचं आणि वास्तविक पाहता ही मुलगी मर्सी होममधून पदवी धारण करून आली होती खरं तर. पण खाण्यावर तिचं नियंत्रण नव्हतं आणि स्वतःचा घात करण्याची तिची समस्या होती. आणि ती म्हणाली की जेव्हा मला तुमचं बॅटलफील्ड ऑफ द माइंड हे पुस्तक मिळालं तेव्हा मला समजलं की माझ्या विचारांनीच मला बंधनात लोटलं होतं. चला आता, आपल्या विचारांचा आपल्यावर प्रभाव असतो म्हणून लक्षात असू द्या, देवाची अभिवचनं ही तुमच्यासाठीच आहेत आणि तुमची लढाई ही विजयासाठी नाहीये, तर ती आहे पुनरुत्थानाच्या विजयाकडून विजयासाठी. तुम्हाला समजलं का? तुम्हाला आधीच विजय मिळालेला आहे. जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो तुमच्यात आहे तो मोठा आहे. चला आता, मी तुम्हाला एखाद्या आत्मिक नेत्यासारखी फक्त भाषण देत नाहीये, हे सगळं बायबलमध्ये आहे. तू शीर आहेस, शेपूट नाही. तू वर आहेस, खाली नाहीस. तू उसने देशील, उसने घेणार नाहीस. सैतानाकडे बळ आहे, पण तुमच्याकडे त्याहीपेक्षा अधिक सामर्थ्य आहे, मोठं सामर्थ्य आहे. नक्कीच. पौलाने इफिस येथील ख्रिस्तींसाठी प्रार्थना केली. त्यांनी देवाच्या सामर्थ्याचं अमर्याद, परमथोर, बळकट आणि बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेलं स्वरूप जाणून घ्यावं अशी प्रार्थना. पौलाने केलेली प्रार्थनाच आज मी तुमच्यासाठी करणार आहे. मी तुम्हाला सांगू इच्छिते, अधिकार आपोआप मिळत नाही. तुम्हाला तो अधिकार घ्यावा लागतो, त्या अधिकारात चालावं लागतं. आणि जर तो अधिकार तुम्हाला मिळालाय हे तुम्हाला कळलंच नाही तर त्यात तुम्ही चालू शकणार नाही. एवढंच नाही तर मोहावरही तुम्ही मात कशी करायची हे शिकणार नाही. नक्कीच. चला आता, एक दिवस जर आपण उपाशी राहिलो मी म्हटलं होतं की प्रत्येकालाच दुरात्म्यांना जाऊन धमकावासं वाटतं. पुष्कळशा स्त्रिया सैतानावर अधिकार घेऊन बाहेर पडल्यात, पण त्यांना अजूनही सिंकमधल्या खरकट्या भांड्यांवर अधिकार गाजवता आलेला नाही. चला आता, आपलं घर टापटीप ठेवा, कर्जमुक्त व्हा, आपल्या शरीराची निगा राखा, स्वतःची काळजी घ्या. तुम्ही देवाचं मंदिर आहात. तुम्ही सशक्त आणि सक्षम असावं असं त्याला वाटतं. तर ती मुलगी म्हणाली, मला तुमचे पुस्तक बॅटलफील्ड ऑफ द माइंड मिळालं. पुढे ती म्हणाली, मला आनंद आहे की आज मी मुक्त आहे. पण ती म्हणाली, मी मुक्त कशी झाले माहितीये? आणि साहजिक असते, असंच झालं नाही. बघा, मर्सी मिनिस्ट्रीमध्ये तिला भरपूर सेवा आहे. पण ती म्हणाली, जेव्हा मला स्वतःला झोकून द्यायचा मोह व्हायचा, मी हे करायचे जॉयस, ती म्हणाली, मी माझे हात घेऊन मांडीखाली ठेवायचे, बोटांनी गळा आवळू नये आणि स्वतःला घाम फुटू नये म्हणून मी असं करायचे. आणि मी बॅटलफील्ड ऑफ द माइंड हे पुस्तक माझ्या मांडीवर ठेवायचे आणि ते मोठ्याने मी वाचत राहायचे सतत, मोह निघून जाईपर्यंत. तर तुम्ही संघर्ष करणार आहात की नाही? तर नुसतं एका जागी बसून असं म्हणणार आहात की मला जमणार नाही, हे फार कठीण आहे, हे सैतानाचं काम आहे, सैतान मला सोडणार नाही, माझ्या जीवनाची सुरुवात चांगली झाली नाही, की असं म्हणाल की ऐक सैताना, मी देवाचं लेकरू आहे आणि देवाने मला सोडवलंय, देवाने मला सैतानाच्या हातून विकत घेतलंय.
आता सैतानाचा माझ्यावर काही एक अधिकार चालणार नाही. मी भरारी घेईन, मी गाळ्यात जाणार नाही. मी मस्तके शेपूट नाही, शिखरे पायथा नाही. आज तुम्ही दृढ निश्चय करून म्हणा की मी आज ही घोषणा करतोय की ते संपलेलं आहे. मला विजय मिळालाय, मला विजय मिळालाय आणि मला तो मिळालेला आहे आत्ता, इथे, या क्षणी. उद्या किंवा कधीतरी नाही, तर मला तो आत्ता, या क्षणी मिळालाय. माझ्या जीवनात मी तो आत्ताच लागू करणार आहे, आत्ता. आमेन. चला प्रभूची स्तुती करा. तर विश्वासणारे या नात्याने आपल्याकडे आहे देवाने दिलेला अधिकार परिस्थितीला योग्य प्रतिसाद देण्याचा, आणि आपण ते करू शकतो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. प्रेषित 1:8 म्हणतं, पण पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि तुम्ही माझे साक्षी व्हाल. ही शुभवार्ता नाहीये का की तुमची परिस्थिती तुमच्या वर्तणुकीवर अधिकार गाजवू शकत नाही. लक्षात ठेवा, देव तुमच्यावर खूप खूप प्रीती करतो. तुम्ही त्याच्यासाठी खास आहात आणि तुमच्यासाठी त्याच्याकडे आहे अद्भुत योजना. ही गोष्ट कधीही विसरू नका. प्रभूची स्तुती असो. जॉयस मेयर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मेयर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.